भंडाऱ्यात शिक्षकांचा एल्गार. 9 जुलैला महामोर्चा. तब्बल 18 संघटना एकत्र येणार. नमस्कार प्रेक्षकांनो, शिक्षण क्षेत्रातून मोठी बातमी आहे. शाळा वाचली पाहिजे, विद्यार्थी शिकला पाहिजे आणि शिक्षक टिकला पाहिजे, यासाठी भंडारा जिल्ह्यातील शिक्षक आता आक्रमक झाले आहेत. उद्या दिनांक 9 जुलै रोजी भंडारा जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली एका भव्य आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे. विशेष आणि लक्षवेधी बाब म्हणजे या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्वात तब्बल 18 विविध शैक्षणिक आणि सामाजिक संघटनांनी आपला सक्रिय सहभाग दिला आहे. त्यामुळे हा मोर्चा अतिशय विराट असणार आहे. आपला हक्क, आपलं भविष्य, आपली जबाबदारी अशी साथ घालत या आंदोलनातून शासनासमोर 9 प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत. हा मोर्चा दुपारी 1 वाजता नगर परिषद गांधी विद्यालय इथून निघणार असून मुस्लिम लायब्ररी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येणार आहे. काय आहेत आंदोलनकर्त्यांच्या व मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्या? पहिली महत्वाची मागणी आहे, पवित्र पोर्टलने त्वरित शिक्षक भरती करण्यात यावी. दुसरी मागणी, शिक्षकांवर लादलेली टीईटी परीक्षेची अट रद्द करावी. तिसरी मागणी, शिक्षकांकडून बीएलओ व अन्य सर्व अशैक्षणिक कामे काढून टाकावीत. चौथी आणि सर्वात महत्वाची मागणी, जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करण्यात यावी. पाचवी मागणी, 15 मार्च 2024 चा संच मान्यता GR त्वरित रद्द करावा. सहावी मागणी, शिक्षण सेवक हे पद कायमचे रद्द करावे. सातवी मागणी, पदवीधरांना सरसकट वेतन श्रेणीचा लाभ देण्यात यावा. आठवी मागणी, शिक्षकांना 10, 20 आणि 30 वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करावी. आणि नववी मागणी, शिक्षकांना रजा रोखीकरण योजनेचा लाभ देण्यात यावा. त्यांना शिकू द्या आणि शिक्षकांना शिकवू द्या अशा प्रमुख मागण्या घेऊन 18 संघटना एकत्र आलेल्या आहेत. चला एकत्र येऊया, हक्कासाठी लढूया, भविष्य घडवूया, असा नारा देत भंडारा जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना एका झेंड्याखाली आल्या आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागण्यांसाठी शिक्षकांचा हा एल्गार आहे. आता या एकजुटीचा आणि उद्याच्या भव्य आंदोलनाचा प्रशासनावर काय परिणाम होतो हे पाहणे अतिशय महत्वाचे ठरणार आहे. तर उद्या 9 जुलैला होणाऱ्या आंदोलनाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन प्राथमिक शिक्षक समिती व समन्वय समितीने केलं आहे.